राज्यभरात गणपती बाप्पांचं घरोघरी आगमन झालं। सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे। गणेशाचे भक्त भारतातच नाही तर जगभरात आहे। इतर देशांमध्येही गणेशाची आराधना केली जाते। अनेक देशांमध्ये गणेशाच्या मूर्तीही पाहायला मिळतात। तुम्हाला एकूण नवल वाटेल, पण श्री गणेशाची सर्वात लहान मूर्ती महाराष्ट्रात तयार करण्यात आली आहे। त्या मूर्तीची नोंद इंडिया बुक रेकॉर्ड मध्ये झाली आहे। सार्वजनिक गणेश मंडळात बाप्पांची सर्वात मोठी मूर्ती बसवण्याची जणू स्पर्धा सगळीकडे लागली आहे। मात्र त्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणीकडे कोणाचंच लक्ष जात नाही। आता सर्वात मोठा नव्हे तर सर्वात छोटा गणपती शहरात बसवण्यात आला आहे। पर्यावरण जपण्यासाठी कणाकणात आणि मनामनात देव ही संकल्पना समोर ठेवत 8 मिमी तांदळावर 6 मिमी आकाराचा हा बाप्पा साकारण्यात आला आहे। त्याचं दर्शन दुर्बीनच्या माध्यमातून घ्यावं लागतं। या बाप्पाची नोंद इंडिया बुक रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे। तर सर्वात लहान सार्वजनिक गणेश मंडळ म्हणून बहुमान देण्यात आला आहे। तसंच प्रमाणपत्र देखील या मंडळाला देण्यात आला आहे। तर आम्ही जनरली बसलो होतो, जवळपास 1.5 महिने आधी आमची एक मीटिंग झाली। त्यात असं गणेश दादांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं की आपण एक मायक्रो गणपती बसूयात। त्याने आम्ही पुढे वाटचाल केली आणि मग हळूहळू आम्ही असं आमचा एक हे झाला की आपण एक काहीतरी संदेश मांडू जगाला। तर आमचा हा कणाकणात देव मनामनात देव असा आम्ही संदेश मांडण्याचा प्रयत्न केला। जसा की आम्ही तांदळावर गणपती बसवलेला आहे, म्हणजे तो अन्नाचा कण आहे, म्हणजे अन्नात पण देव आहे आणि कणात पण देव आहे, प्रत्येक कणात देव आहे, अशी एक आमची जो हा संदेश होता तो आम्हाला जगाला पाठवायचा होता। त्यामध्ये आम्ही थोडा यशस्वी होतोय असं आम्हाला दिसतंय। आणि मग तसं करत असताना जे आम्हाला यश भेटतंय, परत प्रसिद्धी भेटते, ते तर एक आहेच। हे छान वाटतं ज्या मुलांनी केलंय, जे आज छोटा छोटा गणपती बसून छान वाटलं। आमच्या विभागाचं भागाचं पण नाव एक मोठं नाव लौकिक मिळालंय आणि त्याच्यावर प्रसिद्धी मिळाली आणि छान वाटलंय हे गणपती बसून। आपला तांदळावरचा मूर्ती आपण साकारलेली आहे। ही मूर्ती गजेंद्रजी वाडोंकर यांनी बनवली आहे। ही त्यांनी एका छोट्या तांदळावरती 8 बाय 1.5 याच्यावरती त्यांनी ती चित्र काढलेलं आहे आणि त्यांनी ही फक्त 2 मिनिट 44 सेकंदात बनवलेली आहे। ते पण चष्मा न लावता किंवा एक भिंग पण न लावता त्यांनी साधं त्यांच्या हातावरती घेऊन ते एका ब्रशने काढलेलं आहे आणि साध्या कलर्सनी त्यांनी 2 मिनिट 44 सेकंद मध्ये इतकी भारी मूर्ती बनवली। हे सगळ्यात भारीच होतं आणि आमच्यासाठी त्यांनी खूप सपोर्ट केला आहे त्यांनी आम्हाला, आणि हे वर्ल्ड रेकॉर्ड पण त्यांच्यामुळेच आम्हाला भेटला आहे। तर धन्यवाद। ही संकल्पना सुचण्यामागचं कारण असं आहे की मंडळाचे जे अध्यक्ष आहे प्रद्युम्न देशमुख, ते आले होते, आमची चर्चा चालू होती। हे मंडळ जे 6 वर्ष झालेले गणपतीची स्थापना करतं, तर आमची चर्चा चालू होती की एक मोठा गणपती बसूया, काहीतरी वेगळं करूया, आपल्याला खूप काहीतरी वेगळं करायचं यावेळेस। आपलं मंडळ प्रत्येक मंडळ वाटलं की आपलं काहीतरी नाव व्हावं म्हणून। त्यासाठी मग आम्ही काय केलं, मी त्यांना म्हटलं की आपण काहीतरी वेगळं करू ना। वेगळं म्हणजे कसं, मोठा गणपती बसूनच वेगळं काय होऊ शकतं का? तर नाही, अजून एक दुसरी कल्पना आहे। आपण याच्या विरुद्ध जर काम केलं तर विरुद्ध म्हणजे कसं की आपण सगळ्यात छोटा गणपती बसू, जगातला सगळ्यात छोटा गणपती आपल्या मंडळाचा बसू, जे आपल्याकडनं शक्य गोष्ट आहे। ती शक्य कशी करायची, तर मग मी त्यांना समजून सांगितलं, त्यांच्या अध्यक्षांना ती समजलं। आमचे जे आर्टिस्ट आहे गजेंद्रजी, यांच्याकडं आम्ही ती संकल्पना घेऊन गेलो। त्यांनी मग ती तांदळावरती साकार केली आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या मुलांनी स्वीकार केली। आमचे जे मंडळाचे अध्यक्ष प्रद्युम्न देशमुख, बाकीचे जे मंडळातील मुलं, यांनी स्वीकार केली। मग हा प्रस्ताव करण्यासाठी ज्या टेक्निकल गोष्टी होत्या त्याच्यासाठी आम्हाला राजेंद्र पवार यांनी खूप सहकार्य केलं, गुरुकृपा फरसाण मार्टवाल्यांनी। ते म्हणजे आमच्यासाठी एक छोट्या छोट्या गोष्टींनी यश मिळालं। आणि ही गोष्ट अशी की आम्ही कमीत कमी खर्चामध्ये एक जास्तीत जास्त चांगला सामाजिक संदेश द्यावा या प्रयत्नाच्या माध्यमातून केलेली आहे की मायक्रो गणपती बसूनही काहीतरी वेगळं करता येऊ शकतं। सर्वात लहान बाप्पाची स्थापना हडको परिसरातील कालभैरव प्रतिष्ठानतर्फे यंदा जगातील सर्वात छोट्या बाप्पाची स्थापना करण्यात आली। 8 मिमी तांदळाच्या दाण्यावर 6 मिमी जाडी आणि 1.5 मिमी एवढी रुंदी असलेली जगातील सर्वात लहान मूर्ती साकारण्यात आली। छत्रपती संभाजीनगर शहरातील कलाकार गजेंद्र वाडोंकर यांनी हा बाप्पा तयार केला आहे। मग त्यांना मी सुचवलं की मग तांदळाच्या दाण्यावर गणपती काढून देता येईल का? ते हो म्हणाले। त्या अनुषंगाने आपण तो गणपती तयार केलाय। ओझरचा विघ्नेश्वर आहे तो, आणि त्याला रेखाटण्यासाठी 2 मिनिटं 44 सेकंद लागले। साधारणतः 2 मिनिट 44 सेकंद जरी लागले असले तर तयारी किती दिवस करावं लागली? नाही, ती तयारी तशी ती हे गॉड गिफ्टेड आहे। हे 2 दिवसामध्येच तयार झालंय, त्याला जास्त वेळ लागला नाही। फक्त महत्वाचं एवढंच आहे की त्याला कॉन्सन्ट्रेशन मस्ट आहे आणि तुमची जी स्वतःची विल्स पॉवर ती जी आहे ती स्ट्रॉंग लागते।
मूर्तीचं वैशिष्ट्य काय? मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे अष्टविनायकापैकी ती ओझरचा विघ्नेश्वर म्हणून रेखाटली आहे आणि तो जो गणेश आहे अक्षत गणेशा तो 8 mm बाय 1.5 mm तांदूळावर 6 mm बाय 1.5 mm एवढ्या आकारामध्ये रेखाटलं गेलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की याच्या आधी माझे ऑलरेडी एक 10 वर्ल्ड रेकॉर्ड झालेले आहेत आणि ह्या गणेश मंडळाच्या माध्यमातून म्हणजे जगातलं सगळ्यात छोटा गणपती मायक्रो गणेश बसवण्यामध्ये या मंडळाचं पहिलं वर्ल्ड रेकॉर्ड झालं आणि माझा 11वा वर्ल्ड रेकॉर्ड झाला. सध्या सर्वत्र सार्वजनिक गणेश मंडळात सर्वात मोठी मूर्ती बसवण्याकडे कल आहे. मात्र त्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी कोणीही लक्षात घेत नाही. त्यामुळे मंडळाच्या सदस्यांनी 1 महिना आधी झालेल्या बैठकीत चर्चा केली. त्यात मंडळाचे सल्लागार गणेश भालेराव यांनी सर्वात लहान बाप्पांची संकल्पना मांडली आणि सर्वांनी त्याला होकार दिला. त्यातून तांदळाच्या दाण्यावर बाप्पा साकारून त्याची स्थापना करण्यात आली. सार्वजनिक गणेश मंडळात स्थापित होणाऱ्या सर्वात लहान बाप्पा म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती.